तुम्हाला वाटत असेल मी एवढे का मागायला, गोष्टी तर सेम आहे. 2 दिवसात जायचे घरी. तर नमस्कार माऊली, मी खंडूस स्वागत करत आहे आपलं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज होता गणाचा आणि ओमीचा पेपर. नाश्ता करून गेलो त्यांच्या रूम मध्ये. मग त्यांनी चला म्हणले पेपरला जाऊन येऊ. मग आलो पेपरला त्यांना सोडायला. आजकाल मी गँग सोबत खूपच फिरलो, कारण मला गेल्या वर्षी अनुभवलं की यार घरी गेलं ना एवढं मिस करतो ना गँगला. म्हणून सगळी मस्ती मजा सगळं काही जवळ सोबत हो ना तोवरच करून घ्यायचं. घरी गेल्यावर कशाला मिस करत बसायचं. त्या दोघाला सोडलं पेपरच्या हॉलमध्ये आणि मी आलो बाहेर. कॉलेज लईच बाहेर दिसू लागलं. मग करा म्हणलं व्हिडिओ केला. मग व्हिडिओ कॉलेजच्या ग्राउंडवर आलो तर त्या दिवशीच्या क्रिकेटची आठवण आली. खरंच यार त्या दिवशी क्रिकेटची मॅच एवढी भारी झाली होती ना, सगळ्यात भारी. त्या दिवशी ती मॅच 4 बिस्किट पुढीवर लावली होती, ते पण पार्लीची. पण अजून कोणाला माहित नाही की यार ते बिस्किट पुढे कुठे. ऍक्च्युली ते तेव्हाच खाऊन पार झाले, पण फक्त काही जणांना नाही भेटले. आपलेच गद्दार ग्रुपचे मेंबर्स गद्दारी तर करणारच, ते पण आपल्याच माणसासोबत. नंतर दुपारून गँग निघाली गावात. माझं आवरलं नव्हतं म्हणून माझ्यासाठी थांबली होती ताडोबा चौकात. मग मी आलो 20145 स्पीडने पळत. पण गँग सोबत गावात जाताना 429 स्पीडनं सावकाश गेला गावामध्ये. मग गावामध्ये हे गँग भेटली. मग गँगला बी घेतलं लॉग मध्ये. जेव्हा जेव्हा त्या झेंड्याला फडकताना बघतो ना तर वेगळीच वाईब येते. दुसरं काही नसलं आलंच तो झेंडा फडकत राहा वाटतं. त्यात काही विषय नाही, तो तर ऑलवेज फडकत राहणारच आहे. आणि हॉस्टेलवाल्यांची भूक फक्त मॅगीच घालवणार आहे. जर कोणी इंजिनियर कुठे स्पीच देताना बोलला की खुद के दम पे बनाओ मैं, किसी ने नहीं बनाया मेरे को, तर मॅगी ऑडियन्स मधून हात वर करून बोलली, मला विसरलास का भावड्या, रात्री 12 वाजता तुझी भूक मी भागवलं माहिती आहे ना, असं म्हणून. भावांनो, मॅगीचे आपल्यावर खूप उपकार आहेत. काही पण विसरा, आपल्या लोकांना विसरा, पण मॅगीला नका विसरू. धन्यवाद. भेटूया आपल्या नवीन व्लॉग मध्ये. जय शिवराय.